याच्यामध्ये आता सिलॅबल म्हणजे काय, तर याला आपण आणि हाच कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यापासून काय बनतं, शब्दांपासून तर वाक्य बनतं, म्हणजे सेंटेन्स बनतं. आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या नाहीये, आपल्याला फक्त सिलॅबल बघायचे थोडक्यात. याला म्हणतात शब्दखंड. शब्दखंड म्हणजे शब्दाचा भाग. आता याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, तर शब्द उच्चार करताना शब्दाचा जितका भाग एकाच वेळेस उच्चारला जातो, म्हणजेच काय आहे, आता याची डेफिनेशन वगैरे आपण जास्त खोलामध्ये जायचं नाहीये. तर आपल्याला होतापर्यंत काय आहे, की आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. तर शब्दखंड म्हणजे काय असतो किंवा सिलॅबल म्हणजे काय असतो, शब्द उच्चार करताना शब्दाचा जितका भाग एकाच वेळेस उच्चारला जातो त्याला काय म्हणतात, सिलॅबल असं म्हणतात. आणि शब्दामध्ये सिलॅबल किती असू शकतात, 1 असू शकतात, 2 असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 ही असू शकतात, कितीही शब्दखंड त्याच्यामध्ये असू शकतात. आता याच्यामध्ये प्रामुख्याने काय असतं, वन सिलॅबल. वन सिलॅबलला काय म्हणतो आपण, मोनोसिलॅबल सुद्धा म्हणू शकतो. बरोबर? म्हणजे वन सिलॅबल वर्ड कोणकोणते आहेत? तर आता बघा याची उदाहरणं, वन सिलॅबल म्हणजेच काय असतं, मोनोसिलॅबल. तर यालाच काय म्हणतो आपण, मोनोसिलॅबल. मोनोसिलॅबल म्हणजेच हे दोन्ही काय आहे, तर एकाच अर्थाचे शब्द आहेत. तर आता बघा याच्यामध्ये कोणकोणते प्रामुख्याने शब्द असतात, जसे की वाय ओ यू, यू असल, मी असल, त्यानंतर गो असल, त्यानंतर रन, त्यानंतर सीट. म्हणजे हे काय आहे, हे जे तर ते मोनोसिलॅबल वर्ड आहेत. म्हणजे काय आहे, की याच्यामध्ये सर्व शब्दच एकाच याच्यामध्ये आपण उच्चारतो. आता त्यानंतर असतं 2 सिलॅबल वाले म्हणजेच 2 सिलॅबल वाले शब्द. तर 2 सिलॅबल वाले शब्द कसे असतात? आता जनरली काय आहे, की 1-2 एक्झाममध्ये मी कुठेतरी असं बघितलेलं आहे, की एक शब्द दिलेला आहे आणि त्याच्यात किती सिलॅबल आहे, असा क्वेश्चन सुद्धा मला असं वाटतं, की एम-पी-एस-सीची एक्झाम होती किंवा इतर कोणती होती. तर त्याच्यामध्ये या सिलॅबल याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. आता सेंटेन्स, फ्रेज, क्लोजेस, लेटर हे जे तर हे आपल्याला ऑलरेडी नंतर बघू. कारण आपली एक्झाम झाल्यानंतर आपण बघूया. कारण एवढा आपल्याकडे वेळ नाही. आता 2 सिलॅबल वर्ड्स कोणते आहेत? 2 सिलॅबल असणारे वर्ड आपल्याला बघायचे. तर याच्यामध्ये काय होईल? तर फादर, फादर. आता फादरला आपण कसं लिहू शकतो मित्रांनो? कसं उच्चारताना कसं उच्चारतो याला? फादर. म्हणजेच हे आपल्याला काय आहे, हा एक सिलॅबल एफ-ए आणि टी-एच-ई-आर हा एक दुसरा सिलॅबल अशा पद्धतीनं आपण बोलतो. त्यानंतर वॉटर. वॉटर शब्दामध्ये सुद्धा काय आहे, 2 सिलॅबल आहेत. म्हणजेच काय कसं उच्चारतो त्याला आपण वाटर. बरोबर. त्यानंतर मंकी. आता याच्यात सुद्धा काय कसं उच्चारतो आपण याला, की मन आणि की. म्हणजे हे काय आहेत, हे शब्द जे येतात ते 2 सिलॅबलचे 2 सिलॅबल वर्ड्स हे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये अजून सुद्धा एखादा शब्द घेऊ शकतो जसं ब्युटी. याच्यामध्ये कसं उच्चारतो आपण याला, तर बघा उच्चार करताना आपल्याला याचा काय करतो, B-E-A-U आणि T-Y म्हणजे हे झाले 2 सिलॅबल वर्ड. आता 2 पेक्षा जास्त, आता जास्त आपल्याला याच्यामध्ये करायचं नाही, जास्त खोलात जायचं नाहीये. तर 2 पेक्षा अधिक सिलॅबस असणार आहे. म्हणजेच मोर दॅन 2. मोर दॅन 2 सिलॅबल. हे शब्द बघून घेऊ आपण, म्हणजेच आपल्याला आपल्या टॉपिकला सुरुवात करता येईल. जसं की आता आपण बघू शकतो ब्युटिफुल. कसं कसं वाचतो आपण त्याला, बी. त्यानंतर फुल. आता बघा हा जो आहे तर तो काय, याच्यामध्ये 3 सिलॅबल आहेत. ब्युटी आणि फुल. हे झालं आपले 3 सिलॅबलचा शब्द. त्यानंतर आता आपण नंतर अजून 1-2 शब्द बघू. डेमोक्रेसी. डेमोक्रेसी कसं बोलतो आपण, तर क्रे आणि सी. म्हणजेच या शब्दाचे आपण जर खंड बघितले, म्हणजे शब्द खंड बघितले, तर किती शब्द खंड होतात याचे? तर याचे होतात 4 शब्दखंड, म्हणजेच 4 सिलॅबल वर्ड ह्या.
आता त्याच्यानंतर अजून परत काय आहे, की एखादा शब्द बनवू. जसंच पॉसिबिलिटी. जसं की आपण पॉसिबिलिटी उच्चारताना कसं त्याचं हे होतं, तर बघा बी आणि ली आणि टी. तर आता बघा याच्यामध्ये किती सिलॅबल आहेत, म्हणजे शब्दखंड आहेत 1, 2, 3, 4 आणि 5. तर अशा पद्धतीनं हे सिलॅबल असतात. ही गोष्ट आपल्याला कन्सेप्ट थोडासा समजण्यासाठी पुढे अडचणीचा ठरला असता. त्याच्यामुळे आपण हा इथं शब्द घेतलेला आहे. सॉरी, हा टॉपिक आपण थोडंसं सिलॅबलवर चर्चा केलेली आहे. तर आता बघा, आता मेन आपल्या टॉपिककडे वळायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर आपला मेन जो टॉपिक आहे तर तो काय आहे, स्पेलिंग. तर स्पेलिंग मध्ये आपला पहिला रूल जो आहे तर तो मित्रांनो, द यूज ऑफ डबल कॉन्सोनंट. आता याच्यामध्ये आपल्याला निबंध वाचल्यासारखं किंवा निबंध पाठ केल्यासारखे नियम वगैरे पाठ करत बसायचे नाही. आपल्याला काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, शॉर्ट, म्हणजे समजायला सोपं आणि शॉर्टेस्ट पण आपल्याला असलं पाहिजे. तर आता बघा याच्यामध्ये द यूज ऑफ डबल कॉन्सोनंट कसा असतो, तर त्याच्यासाठी आपल्याला बघायचं यूज ऑफ डबल कॉन्सोनंट. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची राहिली होती तुम्हाला, उवेल आणि कन्सोनंट. तर लेटर जे तर ते लेटर आता थोडंसं बघून घेऊ आपण त्याला पण. लेटर मध्ये काय असतात, काही उवेल्स असतात, त्यानंतर काही कन्सोनंट असतात. आता उवेल कोणकोणते, तर ते ए, ई, आय, ओ, यू. आणि राहिलेले जे तर ते काय आपले बी असल, सी असल, डॅश 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 झेड पर्यंत हे काय आपले कन्सोनंट आहेत. उवेल म्हणजेच काय असतं, तर उवेलला आपण काय बोलतो, तर याला बोलतो आपण स्वर. आणि कन्सोनंट म्हणजेच काय असतं, व्यंजन. हे एवढं तुम्हाला माहित असणं महत्वाचं होतं. बाकी आता सर्व सोपं आहे. तर आता आपल्याला बघायचं द यूज ऑफ डबल कॉन्सोनंट, म्हणजे डबल कॉन्सोनंटचा यूज कुठं होतो. व्हेअर वी यूज द डबल कॉन्सोनंट इन रायटिंग द इंग्लिश वर्ड्स. द यूज ऑफ डबल कॉन्सोनंट. आता डबल कॉन्सोनंटचा यूज आपल्याला हे काहीही लिहायची गरज नाही. याच्यामध्ये रूल्स वन आहे, बरोबर. तर रूल्स वन मी तुम्हाला आधी वाचून म्हणजे शब्दात सांगतो आणि त्याच्यानंतर त्याचं सूत्र सांगतो, कारण आपल्याजवळ तेवढा वेळ सुद्धा नाहीये. तर मोनोसिलेबल वर्ड दॅट एंड इन कॉन्सोनंट प्रिसिडेड बाय अ सिंगल उवेल लेटर डबल द कॉन्सोनंट बिफोर अँड एंडिंग विथ द उवेल लेटर. आता याच्यामध्ये सांगितलेलं असं आहे मित्रांनो, जर मोनोसिलेबल वर्ड असेल, म्हणजे कोणता वर्ड, मोनोसिलेबल. मोनोसिलेबल, बरोबर. आता हे काय आहे, याच्यामध्ये जनरली चर्चा कशाची होतीये, तर मोनोसिलेबल वर्डची होती. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. ह्या रूल्स वन मध्ये काय मोनोसिलेबल वर्डची आपल्याला इथं आपल्याला दिलेलं काय आहे त्याची चर्चा होती. आता त्यांनी सांगितलेलं काय, मोनोसिलेबल वर्ड दॅट एंड इन कन्सोनंट, म्हणजे त्याच्या शेवटी काय येतो, कन्सोनंट येतो, बरोबर. आणि प्रिसिडेड बाय सिंगल उव्हेल. आणि प्रिसिडेड म्हणजे काय, त्याच्या आधी. प्रिसिड म्हणजे काय, च्या आधी. प्रिसिडेड बाय सिंगल उवेल. सिंगल उवेल म्हणजेच एकच व्यंजन येतो. आता बघा, उवेल्स म्हणजे काय, व्यंजन. आता हा झाला उवेल्स, बरोबर. आता मी थोडस तुम्हाला हे नंतर एक्सप्लेन करतो. उव्हेल लेटर डबल द कॉन्सोनंट बिफोर एंडिंग द उव्हेल. तर याच्यामध्ये काय म्हणता येईल, तर असं जर असेल तर काय होतं, की हा सी जो आहे, म्हणजे हा व्यंजन जो आहे, आणि हा काय आहे, स्वर आहे. उवेल्स म्हणजे स्वर, हा काय आहे, तर हा हे व्यंजन. कन्सोनंट म्हणजे काय, व्यंजन. आणि यात असं जर रचना असेल, म्हणजे हे काय आहे, शेवटचा, आता समजा हा काय शब्द आहे, म्हणजे हे आपल्याला माहिती नाहीये, हे असे काहीतरी बाकीचे लेटर असतात, बरोबर. तर आता याच्यामध्ये काय होतं, की जर अशी जर रचना असेल, म्हणजे शब्दाच्या शेवटी स्वर आणि व्यंजन असेल, म्हणजे स्वर आणि व्यंजन शब्दाच्या शेवटी असेल, तर आपल्याला काय करता येतं, त्याच्यामध्ये याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सफिक्स जोडतो, तर त्यावेळेस काय होतं, की यांना आपण प्रत्यय लावत असताना, तर आपल्याला याच्यामध्ये हा जो सी आहे, म्हणजे कन्सोनंट आहे, तर तो काय होतो, डबल होतो. म्हणजे काय होतो, हा हा शब्द कसा बनतो, अशा पद्धतीने बनतो, व्ही
आणि सी सी आणि त्यानंतर आपल्याला सफिक्स जोडायचा असतो. आता हे तुम्हाला जास्त थोडंसं किचकट वाटत असेल, परंतु याला आपण अजून शॉर्ट पद्धतीने कसं लिहू शकतो, तर आता बघा, जर समजा वेल्स असेल शब्दाच्या शेवटी आणि कन्सोनंट असेल, तर याला काय करायचंय आपल्याला व्ही सी सी आणि प्लस आपल्याला लावणारा जो काही प्रत्यय असेल तर तो, म्हणजेच मोनोसिलेबल वर्ड दॅट एंड इन कन्सोनंट प्रिसिडेड बाय अ सिंगल वेल लेटर डबल द कन्सोनंट बिफोर एंडिंग विथ अ वेल लेटर. आता याचे एक्झाम्पल आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्याला हे चांगल्या पद्धतीनं समजून जाईल. आता प्रिफिक्स आणि सफिक्स ही गोष्ट सुद्धा आपल्याला समजून घेणं महत्वाची होती. प्रिफिक्स म्हणजे काय, शब्दाच्या आधी लागणारे असतात आणि शब्दाच्या नंतर म्हणजे मागे लागणारे जे असतात तर ते काय असतात, सफिक्स. तर आता बघा, याला आपण फक्त एवढं सप लिहू, बरोबर. तर आता हे एवढं आपल्याला काय करायचंय, ध्यानात ठेवायचंय. ध्यानात ठेवलं नाही तरी सुद्धा चालेल, फक्त तुम्हाला काय करा, लक्ष द्या. आता याचे एक्झाम्पल बघू आपण. आता बघा, समजा आता एक शब्द आहे बिग. आता बिग शब्दामध्ये काय आहे, तर हा जो आहे तर तो काय आहे, वेल आहे. हा काय आहे, कन्सोनंट आहे. तर आता याला आपण जर एखादा प्रत्यय लावायचा आहे, तर काय होतं, की आपल्याला हा जो जी आहे तर तो काय होतो, डबल होतो. म्हणजे बी आय डबल जी ई आर, एवढंच आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. दुसरं एक्झाम्पल घेऊ. जसं की आता रन असन. तर आता बघा इथं सुद्धा काय आहे, तर इथं काय हा यू हा काय आहे, तर तो वेल आहे आणि एन काय आहे, तर तो कन्सोनंट आहे. तर इथं काय करायचंय आपल्याला, आर यू हा डबल एन करायचा आहे, बरोबर. म्हणजेच रनिंग. अशा पद्धतीनं. म्हणजेच आपल्याला काय आहे, की आपल्याला एकच गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे, की व्हीसी असेल तर काय होतं ते व्हीसीसी. एवढं तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं. तर अशाच पद्धतीनं आता आपण परत तिसरं एक्झाम्पल घेऊ. म्हणजे काय होईल आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. जसं की हीड. हीडचं काय होतं, हिडन. आता हे छोटे-छोटे शब्द आहेत, त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला थोडंसं काय वाटत असेल, जरासं बोरिंगही वाटू शकतं. परंतु याच्यामध्ये काय आहे, की ज्या अर्थी आपल्याला डिटेल म्हणजे परफेक्ट नॉलेजसाठी आपल्याला त्या छोट्या गोष्टी टाळून सुद्धा चालता येत नाहीये. छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेतल्यानंतरच आपल्याला काय आहे, की आपल्याला परफेक्टनेसकडे जाऊ आपण. तर इथं सुद्धा काय आहे, तर हा काय आहे, यूएलसी आय आणि डी काय आहे, तर तो काय आहे, कन्सोनंट आहे. म्हणजेच काय झाला इथे, तर शेवटचा व्ही-सी-सी झाला. म्हणजेच बघा, हा आय आणि हा डबल डी झाला, म्हणजे सी-सी झाला. म्हणजेच आपल्याला व्ही-सी बरोबर व्ही-सी-सी म्हणजे डबल करायचंय त्याला. तर अशा पद्धतीने आपण त्याला लक्षात ठेवू शकतो. आता आपण काय करू, चौथं उदाहरण बघू. जसं की बॅट असेल. आता बॅट असेल तर काय होईल त्याचं, बॅटिंग. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, की फक्त इथे काय आहे, स्वर आणि व्यंजन अशी जर रचना असेल तर स्वर आणि आता व्यंजन काय होतो, तो हा व्यंजन जो आहे तर तो डबल होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे ध्यानात ठेवायचंय. जसं की आता अजून आपण परत एक एक्झाम्पल घेऊ. मड. मड म्हणजे काय, चिखल. तर मड पासून त्याचं काय केलंय, मडी. आता बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे, डबल डी झालेला आहे. म्हणजेच हा काय आहे, डबल डी झालेला आहे. आपल्याला काय इथं व्ही-सी तर आपल्याला काय झालं, व्ही-सी-सी झाला. एवढी गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. बाकी काहीही घेणं-देणं नाहीये. आता मडी म्हणजे काय, गढूळ म्हणा किंवा चिखलाळ म्हणा. म्हणजे हे काय झालं, की मडपासून मडी बनवलेलं आहे. तर आपण ते पार्ट ऑफ द स्पीचमध्ये आपल्याला ज्यावेळेस शिकू, तर त्यावेळेस आपल्याला ते डिटेल एक्सप्लेनेशन करता येईल. जसं की व्हर्बपासून नाउन किंवा नाउनपासून ॲडजेक्टिव्ह कसे बनवायचे, तर त्याच्यातला हा भाग आहे. तर ते आपण नंतर आणि आधी सुद्धा आपलं जवळपास झालेलं आहे. सुरुवातीला एखादा 1-2 आपण एकदम फास्ट ट्रॅकमध्ये ते घेतलेलं आहे. परंतु आपण नंतर एक्झाम झाल्यानंतर हे सुद्धा डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आता 6वं एक्झाम्पल बघू आपण, रब. आता रॉब. रॉब, रब एकच. रब जरी घेतलं तरी सुद्धा तेच येणार.
तर रॉब घेतलं तर रॉबचं काय बनेल, रॉबर बनल. म्हणजेच इथं काय येईल, डबल बी येईल. म्हणजे आपल्याला ओव्हरऑल याच्यामध्ये ध्यानात काय ठेवायचंय, व्ही सी असल तर तो फक्त काय बनतो, व्ही सी सी बनतो. हा एवढाच शब्द तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, बाकी काहीही लिहायचं काम नाही. बाकी एवढं तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे म्हणजे लेक्चर पूर्ण जर मन लावून बघितलं आणि तुम्ही जर व्यवस्थितरित्या हे जे सांगतो तेवढेच मुद्दे जर लिहिले तर तुम्हाला बाकीचं काहीही करण्याची गरज भासणार नाही. आता आपण बघू रूल्स टू. रूल टू. रूल्स टू मध्ये काय आहे, वर्ड्स ऑफ मोर दॅन वन सिलेबल. म्हणजे हा कशासाठी आहे, मोर दॅन वन सिलेबल साठी. मोर दॅन वन सिलेबल वर्ड. वन सिलेबल म्हणजे ज्या शब्दांमध्ये एकापेक्षा अधिक शब्दखंड असतात तर त्या शब्दांसाठी हा रूल्स लागू होतो. आणि याच्यामध्ये आपल्याला ध्यानात काय ठेवायचंय, तर तर याच्यामध्ये सुद्धा सेम आधीचाच म्हणजे R1 म्हणजे रूल्स वनच आपल्याला याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं आहे. जसं की व्ही सी असेल तर व्ही सी सी होतं. म्हणजेच हाच एक नियम याच्यामध्ये ध्यानात ठेवायचा आहे. फक्त याच्यामध्ये एकच शर्त आहे, की आपल्याला काय दिलेलं आहे, वर्ड इज असेंटेड ऑन द लास्ट सिलेबल. म्हणजे लास्ट सिलेबल मधला जो शब्द आहे तर तो काय आहे, किंवा स्ट्रेस्ड असेल किंवा त्याच्यामध्ये काय असेल, असेंटेड म्हणजे जोर दिलेला असेल तर त्या पद्धतीने आपल्याला हाच रूल इथं सुद्धा लागू येतो. म्हणजेच मोर दॅन वन सिलेबल असेल तर हाच रूल्स आपल्याला जो दिलेला आहे तोच आपल्याला तिथं वापरता येतो किंवा त्याच नियमानुसार ते शब्द बनतात. जसं की म्हणजेच आपल्याला काय आहे, लास्ट शेवटच्या सिलेबलवर आता एक्झाम्पलच बघू आपण डायरेक्टली, म्हणजे तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजून जाईल. एक्झाम्पल मध्ये आपल्याला बघता येईल काय आहे, की ऍडमिट. आपण एक उदाहरण घेतलंय, ऍडमिट. आता बघा, सेम आपल्याला काय दिलेलं आहे, याला जर आपण जर व्यवस्थितरित्या बघितलं तर इथं सुद्धा काय आहे, हा आय काय आहे आपल्याला दिलेला, तर तो ओवेल्स आहे. टी काय आहे, तर तो काय कन्सोनंट आहे. बरोबर. आता आपल्याला हा काय आहे, ऑलरेडी याच्यात वन सिलेबल वर्ड आहे का, वन सिलेबल आणि मोनो सिलेबल म्हणजे सारखंच, कारण मी कधी कधी दोन्हीपैकी एक ते बोलू शकतो. तर आता हे मोर दॅन वन सिलेबल आहे किंवा मोनो सिलेबलच्या व्यतिरिक्त वर्ड आहे. बरोबर. याच्यामध्ये एकापेक्षा अधिक शब्दखंड आहे. आणि ऍडमिट मधला जो दुसरा जो सिलेबल आहे म्हणजे मीट. मीट. मीट मध्ये काय होतं, की आपण त्याच्यावर थोडासा स्ट्रेस देतो किंवा असेंट म्हणजेच जोर देतो. तर अशा वेळेस सुद्धा काय होतं, की वरचाच रूल्स म्हणजेच हा व्ही-सी इज इक्वल टू व्ही-सी-सी हाच रूल्स इथं काय होतो, म्हणजेच अप्लाय होतो. जसं की आता याचं काय बनेल, ऍड मी. आता सिंगल टी होता तर इथं काय करावं लागेल आपल्याला, डबल टी. ऍडमिटन्स. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला याचा हे बनतं. म्हणजेच हा शब्द अशा पद्धतीनं लिहिता येतो. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू, म्हणजेच आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजून येईल. जसं की आता बिगिन असन. बरोबर. मला तरी असं वाटतं, की कधी या विषयावर तुम्ही कधी शिकलेच नसाल किंवा तुम्हाला कोण कुठे शिकवल्या गेलेलं सुद्धा नसेल किंवा एखाद्या कोणत्या बुक्स मध्ये सुद्धा तुम्हाला हे बघायला मिळालेलं नसेल. कारण आपण काय आहे, की शब्द पाठ करतो, आपण मेहनत खूप करतो मित्रांनो, परंतु ती मेहनत अशा एका चांगल्या समजून घेऊन केली तर ती कायम आपल्या ध्यानात राहू शकते. परंतु आज जर तुम्ही समजा काही शब्द वाचले आणि ते तुम्ही परत एक्झाम मध्ये जाऊन जर ते सोडवायला दिले तर तरी सुद्धा मार्क चुकू शकतात. म्हणजे तो क्वेश्चन चुकू शकतो. कारण का, जर समजलं नसेल तर. आता बिगिन दिलेलं आहे आपल्याला, तर इथं हा जो आय दिलेला आहे मित्रांनो, बरोबर. हा आय काय आहे, ओएलसी. एन काय आहे, तर कन्सोनंट आहे. आपल्याला त्याचं काय करायचंय, आपल्याला त्याला सफिक्स जोडायचा आहे. म्हणजे त्याला शेवटी प्रत्यय लावायचा आहे. तर याचं कसं होईल, तर बिगिन आपण लिहून घेऊ. बरोबर. आता बिगिन आपण लिहिलं, परंतु काय आहे, की हा डबल एन होतो. म्हणजे डबलिंग ऑफ कॉन्सोनंट. आपला काय मुद्दा काय आहे, की डबलिंग ऑफ कॉन्सोनंट म्हणजे कॉन्सोनंट डबल कधी होतात, तर तेच आपण बघतोय. म्हणजे काय झालेलं आहे इथं, व्ही सी सी अशा पद्धतीनं आपल्याला काय झालेलं आहे इथं, त्याचं रूपांतरण झालेलं आहे. आता आपण तिसरा वर्ड बघू. जसं की आता इथं मी बघतो, मी लिहितोय ऑकर. बरोबर. ओ डबल सी यू आर. तर आता याच्यामध्ये सुद्धा काय दिलेलं आहे, हा यू काय मित्रांनो, तर यू काय, तर तो हे ओवेल्स.
आणि आर काय तर तो एक कन्सोनंट म्हणजेच व्यंजन. तर याच्यामध्ये काय होईल, तर याला जर आपण प्रत्यय लावायचा एखादा, तर ते कसं होईल ओ डबल सी यू आर. परंतु हा आर जो आहे तर तो डबल होईल म्हणजेच ऑकर्ड. अशा पद्धतीनं हे बनेल. आता आपण परत नवीन एक्झाम्पल घेऊ. 4 नंबरला एक एक्झाम्पल घेऊ आपण. चौथं उदाहरण घेऊ आपण. काय आहे चौथं उदाहरण? रिग्रेट. रिग्रेट. आता इथं सुद्धा काय दिलेलं आहे मित्रांनो, तर हा ई काय आहे तर तो हे उवेल. हा टी काय आहे तर तो आहे कन्सोनंट. आता हे कसं होईल, तर आपल्याला जसाच्या तसा शब्द लिहावा लागेल. रिग्रेट. बरोबर? आणि आता हा टी आहे तर तो काय होईल? डबल होईल म्हणजेच रिग्रेटेबल. अशा पद्धतीने हे आपल्याला हा डबल टी इथं दिसून येतो. हे आपल्याला ध्यानात ठेवायचे. परंतु याला काही अपवाद सुद्धा आहे मित्रांनो. आता त्याचे अपवाद सुद्धा काय असतं, की इंग्रजीमध्ये नियम तेवढे असतात तेवढेच त्याला अपवाद सुद्धा असतात. त्यामुळे आपल्याला काय होतं, की कन्फ्युजन होतं. अर्धवट ज्ञान आपल्याला नकोय. कारण काय की ते पूर्ण माहिती असणं सुद्धा गरजेचं असतं. तर आता याच्यामध्ये काही अपवाद जे आहेत ते सुद्धा आपण बघू. तर म्हणजेच बट काय आहे बट काय? परंतु आता हे जे शब्द आहेत ते बघा कसं लिहितो आपण. हा डिफर असेल तर डिफर पासून काय बनेल? डिफरन्स बनेल. म्हणजेच इथे मात्र तो रूल्स फॉलो होत नाहीये. हे शब्द सुद्धा लक्षात ठेवायचे. डिफरन्स. इथे हा काय त्याला अपवाद आहे. त्यानंतर अजून सुद्धा शब्द आहेत काही जसं की व्हिजिटर असेल. म्हणजेच व्हिजिट पासून काय बनतं? व्हिजिटर. बरोबर. म्हणजे इथं मात्र आपला तो रूल्स फॉलो झालेला नाहीये. हा टी सुद्धा इथं डबल झालेला नाहीये आणि आर सुद्धा तो परत इथं डबल झालेला नाहीये. जसं की आता परत एक वर्ड लिहितो मी एंटर. म्हणजे हे शब्द जे आहेत ते अशा पद्धतीनंच लिहायचे असतात. जसं की एंटरिंग. म्हणजे याच्यामध्ये मात्र त्याला काहीही याच्यामध्ये चेंजेस झालेलं नाहीये. जसं की अजून एक शब्द घेऊ आपण मर्डर. मर्डरचं काय होईल? मर्डरर. तर अशा पद्धतीने हे जे शब्द आहे मित्रांनो, तर ते काय आहे? एक्सेप्शन आहे. ते काय आहे? अपवाद आहेत. म्हणजेच या रूल्सला ते अपवाद आहे. आपण काय बघतोय? डबलिंग ऑफ कॉन्सोनंट म्हणजेच व्यंजनांची पुनरावृत्ती कधी होते. तर आता आपण बघू. आता हे काही छोटे-छोटे म्हणजे जास्त महत्त्वाचे नियम नाहीयेत. परंतु आपल्याला पुढे-पुढे मेन इम्पोर्टंट रूल्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही तसं हे पूर्ण सेशन बघायचंय मित्रांनो. आता रूल्स 3 बघू आपण. बरोबर. याच्यामध्ये रूल्स 3 असा आहे मित्रांनो, इफ द वर्ड एंड्स इन टू कॉन्सोनंट ऑर कॉन्सोनंट प्रिसिडेड बाय टू व्हेल लेटर्स, द कॉन्सोनंट डज नॉट डबल बिफोर एनी एंडिंग. आता याचं म्हणणं असं आहे, की जर समजा एखादा शब्द असेल आणि जर समजा त्याच्या शब्दाच्या शेवटी काय असेल? कॉन्सोनंट असेल. म्हणजेच काय असेल? कॉन्सोनंट असेल. शब्दाच्या शेवटी काय असेल? कॉन्सोनंट. if the word ends in two consonant or म्हणजे दोन कन्सोनंट असेल शब्दाच्या शेवटी किंवा ऑर कन्सोनंट म्हणजेच कन्सोनंट असेल फक्त आणि प्रिसिडेड बाय टू उवेल्स असेल. प्रिसिडेड बाय काय? टू उवेल्स असेल म्हणजे त्याच्या आधी दोन उवेल्स येत असेल. तर आपल्याला काय करायचंय? द कन्सोनंट डज नॉट डबल बिफोर एनी एंडिंग. तर हे डबल होतात का? नाही होत. तर हे काय आहे? तर डबल होत नाही. म्हणजे हे जसेच्या तसेच राहतात. जसेच्या तसेच राहतात. म्हणजेच याच्यामध्ये नो चेंज असतो. नो चेंज. बरोबर. आता आपल्याला उदाहरणावरून हे चांगल्या पद्धतीने समजू शकतं, की जसं की आता मी इथं लिहितो, की एक पहिलं एक्झाम्पल लिहितो याचं स्वीट. आता बघा याच्यामध्ये रचना कशी दिलेली आहे. तर आता इथं आपल्याला अशा पद्धतीनं रचना दिसते,
की हा ई काय आहे ULC, हा ई काय आहे ULC, हा काय आहे टी काय आहे तर तो कन्सोनंट आहे. बरोबर. तर आता याचं याला जर आपण ज्यावेळेस प्रत्यय जोडतो त्यावेळेस कसं होतं हे, तर आता बघा तुम्हाला इथं दिसून येईल स्वीटन. म्हणजेच हा जो आहे तर VCC मध्ये काही चेंजेस झाला का? तर नाहीये. VCC जसाच्या तसाच राहिलेला आहे. तेच डबल ई टी आणि हा डबल ई टी जसाच्या तसाच राहिलेला आहे. ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. आणि याच्यासाठी आपल्याला काय आहे, एवढं जर आपण लक्षात ठेवलं, तर ते आपल्याला ऑलरेडी कायमस्वरूपी आठवणीत राहील. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघू आपण. हे एक झालं. दुसरं एक्झाम्पल बघू. बीट. बीट. आता हे सुद्धा सेम पहिल्याच एक्झाम्पल सारखं आहे. जसं की आपण समजून घेतलं, तर हे काय होईल? बीटिंग. बरोबर. म्हणजेच काय आहे इथे आपल्याला दिलेलं काय आहे, तर बघा इथं ई हा काय आहे, तर तो ULC आहे. ए सुद्धा काय आहे ULC आणि हा टी काय आहे कॉन्सोनंट आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला हा काय आहे UL जसाच्या तसाच राहिला, हा सुद्धा UL जसाचा राहिला आणि हा कॉन्सोनंट जसाच्या तसा राहिला आणि हा जो नवीन भाग याला जोडलेला आहे ते आपण त्याचा जोडून दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये काही चेंजेस झाला का? तर काहीही चेंजेस याच्यामध्ये झालेला नाहीये. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही याला आठवणीत ठेवू शकता. आता हे जे आहे तर ते काय आहे, तर आपल्याला इथं 2 केस दिलेले आहेत. 2 केस कोणत्या दिलेल्या आहेत? 1 नंबरची केस जी आहे तर ती आहे ही आणि 2 नंबरची ही. म्हणजे 1, 2 उलटं-सुलटं नंबर झालेलं आहे. तर ते तुम्हाला समजून घ्यायचंय. म्हणजेच आपल्याला या 2 केसेस दिलेले आहेत. तर या 2 केसेसची उदाहरणं सुद्धा आपल्याला ते बघायची. जसं की आता तिसरं एक्झाम्पल बघू आपण. रीडर. रीड. रीड पासून काय बनवायचंय आपल्याला? तर आपलं बनतं ते रीडर. रीड पासून काय बनतंय? रीडर. तर आता बघा इथं सुद्धा काय दिलेलं आहे मित्रांनो, तर इथं दिलेलं आहे हा ULC आहे, हा सुद्धा ULC आहे आणि हा सुद्धा काय कॉन्सोनंट आहे. आणि हा सुद्धा इथं UL जसाच्या तसा आहे, UL जसाच्या तसा आहे आणि कॉन्सोनंट सुद्धा जसाच्या तसा आहे. म्हणजेच हे काय आहे, हे चेंजेस झाले का? नाही झाले. बरोबर. आता अशा पद्धतीनं तुम्हाला आणि हे एक ऑथेंटिक नियम आहे मित्रांनो. हे एक म्हणजेच काय आहे, मान्यताप्राप्त पुस्तकातून याच्या नोट्स काढून बनवलेलं आहे. याच्यामध्ये काही असं मनानं काही सांगितलेलं नाही, की माझ्या मनानं मी सांगतोय आणि किंवा आपण लय खूप मोठे हे बनून गेलोय. तर पूर्ण ऑथेंटिक मटेरियल असतं आणि ऑथेंटिकच याच्यानुसार आपण हे घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काही शंका करायचं काम नाहीये. आता चौथं उदाहरण बघू आपण पहिल्या केसचं. म्हणजे डबल सी असेल तर डबल सी कधी राहतो, की जसं की आता फास्ट असेल, बरोबर. म्हणजेच इथं काय आहे, सी आणि सी म्हणजेच काय कॉन्सोनंट कॉन्सोनंट आहे. शब्दाच्या शेवटी काय आहे, कॉन्सोनंट कॉन्सोनंट आहे. म्हणजे हा एस काय कॉन्सोनंट आहे, टी काय कॉन्सोनंट आहे. आणि याला प्रत्यय लावताना काय होतं, तर ते होतं फास्टेस्ट. बरोबर. म्हणजेच काय आहे, की हा जसाच्या तसाच राहिला. म्हणजेच काय आहे, की दोन्ही व्यंजन जे आहे, तर ते काय आहे, जसेच्या तसेच राहिले. यस आणि टी जसेच्या तसे राहिले. तर अशा पद्धतीने हा रूल्स होता. मित्रांनो, जास्त रूल्स नाहीये याच्यामध्ये. छोटंसं आहे, की आयुष्यात एकदा तुम्ही बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. त्यानंतर तुम्हाला कारण काय आहे, की चांगली पुस्तकं आणि हे काय लवकर समजण्यासाठी जरा अवघड जात असतात. म्हणजे तुम्हाला हे समजण्यासाठी थोडंसं नवीन वाटत असेल, परंतु हे तुम्ही अवश्य करायचंय. कारण तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये या गोष्टी असतातच. तर आता बघा आपण रूल आता हे जे तर या रूल्सला काही अपवाद सुद्धा आहे. एक्सेप्शन सुद्धा आहे. काय आहे एक्सेप्शन? कारण काय आहे, की आपल्याला एक एक्सेप्शन अपवाद असणं सुद्धा महत्वाचं आहे. जसं की आता हा शब्द आहे. काय आहे? ऊल आणि याला काय दिलेलं आहे, याचं कसं होते, याला जर आपण प्रत्यय लावला, तर हा काय होतो? उलन. मला असं वाटतं, की मी यवतमाळ तलाठी, यवतमाळ तलाठी 2013. 13ची जी एक्झाम झाली होती, तिथं माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं.
आणि तिथे हा माझा जो क्वेश्चन आहे तर तो काय झाला होता, चुकला होता. म्हणजे हा शब्द तिथं विचारलेला होता आणि तो काय झालेला होता, तिथं चुकला होता. तरी सुद्धा मार्क भरपूर होते, परंतु त्यावेळेस मला तेवढं जाहिरातीचं नॉलेज नव्हतं, की जेणेकरून आपण कसं भरलं पाहिजे. कारण जो लागला होता तो 132 वर लागला होता कॅटेगरीमधून आणि माझे 142 असून सुद्धा मला तिथं लागता आलं नव्हतं. म्हणजे लागलो नाहीये. ती मार्क जास्त म्हणजे ती माझ्या आयुष्यातली एक शोकांतिका होती. म्हणजेच काय होतं, की आपल्याला ती जाहिरात समजून घेणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. परंतु नवीन-नवीन असल्या कारणानं त्याच्यामध्ये काही एवढं नॉलेज नव्हतं आणि फॉर्म भरायचा तर कशातरी पद्धतीनं तो भरलेला होता. परंतु तरी सुद्धा तिथं चांगले मार्क असून सुद्धा मी तिथं लागलो नव्हतो. आणि त्यावेळेस हा शब्द आला होता आणि त्यावेळेस माझा चुकलेला होता. कारण काय की चुकीचं जे क्वेश्चन होतात ते माणसाच्या ध्यानात राहतात. तर आता बघा हे झालं त्याचा अपवाद आणि हा जो वर्ड आहे मित्रांनो वूलन तर हा खूप आय-एम-पी आहे. म्हणजे हा बऱ्याचशा एक्झाममध्ये आलेला आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचंय. आता आपण बघू मित्रांनो रूल 4 बघू. आता याच्यामध्ये 4थ्या क्रमांकाचा नियम असा सांगतो आपल्याला मोनोसिलॅबल वर्ड्स रिटेन विथ वन ओव्हल लेटर डू नॉट एंड विथ सिंगल कॉन्सोनंट एस, एफ, सी, एल, झेड. म्हणजेच आता हा जो रूल्स आहे तर तो कशासाठी आहे मोनोसिलॅबल वर्डसाठी. कशासाठी आहे मोनोसिलॅबल वर्ड. हे ध्यानात ठेवणं सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. मोनोसिलॅबल वर्ड्स. मोनोसिलॅबल वर्ड असेल तर त्याच्यासाठी हा रूल्स आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे की monosyllable words written with one vowel letter. Monosyllable words written with one vowel letter do not end with single consonant. आता जे काही सिंगल कॉन्सोनंट आहेत कोणते आहेत, जसं की हे जे लेटर आहेत आपल्याला दिलेले यस, त्यानंतर एफ, त्यानंतर सी, त्यानंतर एल आणि त्यानंतर झेड. मी थोडंसं चांगल्या पद्धतीने लिहितो. आता बघा मोनोसिलॅबल वर्ड साठी आहे आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे मित्रांनो, की आपल्याला जर समजा मोनोसिलॅबल वर्ड असेल आणि त्या शब्दाच्या शेवटी काय असेल, यस असेल किंवा एफ असेल किंवा सी असेल किंवा एल असेल किंवा झेड असेल, तर ते एकटे येत नाही. अलोनली दे डू नॉट कम अलोन. म्हणजे काय की ते आपल्याला सिंगल येत नाही. तर ते काय होतात, तर ते डबल होतात. म्हणजेच काय होतो, यस असेल तर यसचा डबल यस होतो. यस डबल असतो. एफ असेल तर एफ सुद्धा डबलच असणार आहे. म्हणजेच काय सी सुद्धा डबल असेल, एल सुद्धा डबल असेल आणि झेड सुद्धा डबल असेल. म्हणजे सिंगल येसनं ते कधीही एंड होत नाही. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आता याची उदाहरणं बघितल्यानंतर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं समजून येईल, की एक्झाम्पलमध्ये आता बघा आपण बघू हे 5 वर्ड आहे. आता बघा हे 5 वर्ड कसे ध्यानात ठेवायचे, तर ते सॉरी 5 लेटर कसे ध्यानात ठेवायचे. सी, एफ आणि एल बरोबर. सी, एफ, एल आणि एस, झेड. सी-एफ-एल बल्ब आपल्या ध्यानात राहतो आणि एस-झेड सुद्धा आपल्या त्याच्यामध्ये ध्यानात राहू शकतो. म्हणजे सी-एफ-एल, एस-झेड हे अशा पद्धतीने आपण याला ध्यानात ठेवू शकतो हे वर्ड. तर आता याचं एक्झाम्पल बघू आपण. जसं की क्लिप. आता बघा क्लिपमध्ये काय झालेलं आहे, इथं सुद्धा डबल एफ आलेला आहे शेवटी. बरोबर. म्हणजे हा काय डबल एफ आलेला आहे. त्यानंतर त्यानंतरचं उदाहरण बघू आपण मिस. आणि हे जे रूल्स आहे मित्रांनो, हे आपण छोटे-छोटे शब्द बघतोय, परंतु हे मोठ्या शब्दांसाठी सुद्धा लागू होतात. म्हणजे इथं सुद्धा डबल एस आलेला आहे. हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवता येईल. त्यानंतर सेल. आता इथं सुद्धा डबल एल आलेला आहे. त्यानंतर बज. इथं डबल झेड आलेला आहे. बरोबर. त्यानंतर वेल. बरोबर. त्यानंतर फेल. म्हणजे इथं सुद्धा डबल एल आलेला आहे. त्यानंतर अजून आपण शब्द घेऊ किस आणि त्यानंतर स्टफ.
म्हणजे इथं सुद्धा डबल एफ आलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे असतं. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, की आपल्याला काय आहे, आपल्याला फक्त ध्यानात काय ठेवायचं आहे मित्रांनो, तर ध्यानात आपल्याला फक्त एकच गोष्ट ठेवायची मोनोसिलॅबल आणि हे एस-सी-एफ-एल, एस-झेड असेल तर ते काय होतात डबल एल होतात. म्हणजे एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं, एवढंच नोट्समध्ये आपल्याला ठेवायचं. तर हा झाला आपला रूल्स 4. आता आपण बघू रूल्स 5 म्हणजेच R5. R5 काय सांगतो आपल्याला मोनोसिलॅबल words with one vowel cannot end in C alone but require CK. आता याच्यामध्ये काय आहे, पहिली गोष्ट म्हणजे मोनोसिलॅबल वर्ड्स आहे. इथं विषय कशाचा आहे, मोनोसिलॅबल वर्ड. आता याला मोनोसिलॅबलला आपण अजून शॉर्टकट सुद्धा MS सुद्धा लिहू शकतो, बरोबर. मोनोसिलॅबल वर्ड्स विथ वन वेल कॅनॉट एंड इन सी अलोन, म्हणजे त्याच्यामध्ये शेवटी जर सी येत असेल तर ते फक्त सी नसावं, त्याच्यामध्ये जोडून के सुद्धा असावं, म्हणजे बट रिक्वायर के. आता हे कसं आहे, तर याला मांडणी कशी करू शकतो आपण, या स्ट्रक्चर वरूनच तुम्हाला ते ध्यानात ठेवायला सोपं जाईल, कारण आपल्याला निबंध लिहून काही फायदा नाही. तर आपल्याला निबंध लिहायचा नाहीये मित्रांनो. मोनोसिलॅबल जर याच्यामध्ये काय मोनोसिलॅबल वर्ड्स विथ वन वेल, म्हणजेच याच्यामध्ये काय असेल, वन वेल्स असेल, म्हणजेच वन वेल एक विली तुम्ही इथं, म्हणजे तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं आठवणीत राहील. आणि जर समजा याच्यामध्ये जर आपल्याला काय आहे, की आपल्याला जर सी येत असेल शेवटी, तर तो काय करायचा आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला सीके जोडायचा आहे. म्हणजे सी साठी हा काय सीके असतो, म्हणजे सिंगल सी याच्यामध्ये येत नाहीये. तर आता आपल्याला याच्या उदाहरणावरून ते आपल्याला चांगल्या पद्धतीने समजेल. आता उदाहरण बघू आपण, म्हणजे तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं कळून येईल. की जसं की आता याचं उदाहरण घेऊ आपण, LICK, बरोबर. आता याच्यामध्ये हा काय मोनोसिलॅबल वर्ड आहे, काय मोनोसिलॅबल वर्ड. आणि याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये एकच उवेल आहे. कोणता उवेल आहे, एकच. म्हणजेच हा आय जो आहे तर तो काय उवेल आहे, आणि हा सी जो आहे तर हा काय आहे, म्हणजेच या सी ला जोडून काय आलेला आहे इथं, के आलेला आहे. म्हणजेच काय आहे, याच्यामध्ये आपल्याला के सी के घ्यावाच लागतो, सी नंतर के आपल्याला इथं घ्यावाच लागतो. ही गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची. म्हणजेच काय आहे, की मोनोसिलॅबल वर्ड आहे, त्याच्यामध्ये फक्त एकच वेल असेल, तर शेवट सी न करता काय करायचंय आपल्याला, सी के न करायचं आहे. म्हणजे शेवटी काय करायचंय आपल्याला, सिंगल सी आपल्याला तिथं कधीच वापरायचा नाहीये, तर सी ला जोडून आपल्याला सी के वापरायचा आहे. असं आपल्याला इथं याला ध्यानात ठेवायचंय. त्यानंतरचं एक्झाम्पल बघू आपण, म्हणजे आपल्याला अजून ते समजून येईल. जसं की SICK. आता इथं सुद्धा बघा, इथं काय एकच वेल आहे आणि हा सीके आलेला आहे, मोनोसिलॅबल वर्ड आहे. म्हणजेच आपल्याला याच्या अशा पद्धतीनं हे शब्द तयार होतात. जसं की आता रेक, बरोबर. इथं सुद्धा काय आहे, तर एकच वेल आहे, ई आणि सीके आलेला आहे, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं. आता याच्यामध्ये अजून सुद्धा एक उपनियम आहे, वर्ड्स ऑफ वन सिलॅबल विथ टू वेल्स. परंतु आता याच्यामध्ये हा हा काय आहे, वन वेल साठी होता, बरोबर. आता वर्ड ऑफ मोनोसिलॅबल विथ टू वेल्स असतात. म्हणजेच काय होईल, आता हे पूर्ण आपल्याला एवढं ध्यानात तर ठेवायचंच आहे. परंतु टू वेल्स असेल तर मात्र काय होतं, की हा सीके नसतो. म्हणजेच इथं काय असतो, हा सीके न एंड होत नाहीये. म्हणजे याच्यामध्ये शेवटी शब्दाच्या शेवटी सीके नसतो. तर इथं काय असतो फक्त, तर इथं मात्र शेवटी काय असतो, के असतो. काय असतो, के असतो. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. बरोबर. तर आता हे कसं लक्षात ठेवलं जाईल आपल्याला, तर आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक्झाम्पल बघावं लागेल. तर एक्झाम्पल बघू आपण, म्हणजे काय होईल आपल्याला ते चांगल्या पद्धतीनं समजून येईल. जसे की आता वीक. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय दिलेले आहे, तर दोन स्वर दिलेला आहे. म्हणजे ई आणि ए हा दोन्ही सुद्धा काय आहे, तर ते उवेल्स आहेत. आणि शेवटी काय आपण के घेतलेला आहे. सीके घेतला का, सीके इथं घेता येणार नाही. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची.
तर आता त्यानंतरचं एक्झाम्पल बघू मित्रांनो आपण. तर आता बघा त्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे मित्रांनो, तर ते आपल्याला घेऊ, ते म्हणजेच लूक, LOOK. इथं सुद्धा काय मित्रांनो, तर डबल उवेल आहे मधामध्ये, मोनोसिलॅबल वर्ड आणि डबल उवेल आहे. शेवटी काय एंडिंगला फक्त के घेतलेला आहे. त्यानंतर बिग, याच्यामध्ये सुद्धा काय मित्रांनो, तर डबल उवेल आहे मधामध्ये, बरोबर, डबल उवेल आहे आणि शेवटी काय घेतलेला आहे आपण, के घेतलेला आहे. सीके घेतो का आपण याच्यामध्ये, नाहीये. अजून याच्यामध्ये सुद्धा टूक, अजून शब्द आपण याचे बरेचसे असे शब्द याचे बघू शकतो. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, तुम्हाला हे अशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल. आता बघू मित्रांनो आपण रूल 6. मित्रांनो, तुम्ही जर लाईव्ह सेशन मध्ये जॉईन झालेले असाल आणि जर समजा कदाचित जर तुम्हाला तुमच्या काही अडचणी असाल, तर तसं तुम्ही हँड रेज करा. हँड रेज केल्यानंतर मला ते सर्व गोष्टी बघता येईल. म्हणजे काय होईल की या सर्व गोष्टी काय आहे, तर मला त्या बघता येतील. तुम्हाला जर अडचण असेल काही, तर तसं तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करायचंय. हँड रेज करू शकता तुम्ही, ते हे पण करू शकता. आता बघा मित्रांनो, रूल 6 मध्ये काय आहे, तर रूल 6 मध्ये काय आहे, मोनोसिलेबल वर्ड्स विथ वन व्हेल नेव्हर एंड इन सिंगल एल. म्हणजे काय आहे, हा सुद्धा रूल काय मोनोसिलेबल वर्डचा आहे, बरोबर. याच्यामध्ये काय म्हणतंय, विथ वन उवेल, म्हणजे काय आहे की विथ एकच उवेल जर असेल याच्यामध्ये, बरोबर, तर काय म्हणतं ते, नेव्हर एंड सिंगल एल, म्हणजे या हा सिंगल एल न कधीच एंड होत नाहीये. तर त्याच्यामध्ये काय असतो, तर याच्यामध्ये असतो डबल एल, म्हणजेच डबल एल, याच्यामध्ये डबलिंग ऑफ एल असं सुद्धा म्हणू शकतो. किंवा आता अजून याच्यामध्ये अजून परत एक नियम आहे, वर्ड ऑफ वन सिलेबल बट टू उवेल्स नेव्हर एंड इन डबल एल. म्हणजे जर समजा याच्यामध्ये जर वर्ड ऑफ वन सिलेबल बट टू उवेल्स, म्हणजे दोन जर उवेल असेल, म्हणजे मोनोसिलेबल वर्ड आहेत, म्हणजेच वन सिलेबल आहेत, बरोबर. परंतु याच्यामध्ये काय असेल, दोन उवेल्स असेल, म्हणजे दोन व्हील लिहितो मी इथे, तर एंड, नेव्हर एंड इन, काय मग सांगते ते, डबल एल. म्हणजेच अशा पद्धतीनं, म्हणजेच नेव्हर एंड इन डबल एल, म्हणजेच याच्यामध्ये डबल एल नसतो, तर सिंगल एल असतो. अशा पद्धतीने यांना आपल्याला सांगितलेलं आहे. तर आता आपण याची उदाहरणं बघू. उदाहरणं बघितल्यानंतर आपल्याला ते कळून येईल. तर उदाहरण पहिलं काय होईल याचं, तर आता बघा, फील. आता बघा याच्यामध्ये याचे उदाहरणं बघू, समोरच लिहू, म्हणजे काय होईल ते जास्त परिणामकारक होईल. तर काय आहे फील. आता बघा इथं सांगितलेलं काय, मोनोसिलेबल वर्ड आहे, एकच उवेल आहे, इथं वन व्ही दिलेलं आहे, बरोबर. आणि शेवटी काय असतो, डबल एल असतो. तर इथं बघा तशाच पद्धतीची रचना इथं दिलेली आहे. त्यानंतर अजून आपण परत काही शब्द लिहू शकतो, जसं की तील, बरोबर. हे सुद्धा सेम तशाच पद्धतीनं उदाहरण आहे. त्यानंतर टॉल, हे सुद्धा तशाच पद्धतीचं उदाहरण आहे. म्हणजे तील, म्हणजे काय आहे, मोनोसिलॅबल वर्ड आहे आणि एकच उवेल आहे, तर त्याच्यामध्ये शेवटी काय असतो, डबल डबल एल असतो. म्हणजेच आपल्याला अशा पद्धतीनं ते आपल्याला लिहिता येतं. म्हणजे पूल असल, अशा पद्धतीचे शब्द असतात त्याच्यामध्ये. आता आपल्याला सेकंड केस मध्ये बघू, मोनोसिलॅबल वर्ड्स, बरोबर, दोन उवेल, तर इथं काय असतो, सिंगल एल असतो. तर त्याची उदाहरणं बघू आपण. तर त्याच्यामध्ये काय होईल, जसं की फील, FEEL. आता बघा इथं काय आहे, इथं दोन उवेल दिलेले आहेत, हा डबल उवेल झालेला आहे, डबल ई, बरोबर. त्यानंतर आता इथं काय दिलेलं आहे परत, अवेल. आता इथं हे सुद्धा दोन उवेल्स आहेत, म्हणजे काय, सिंगल एल न याचं एंडिंग झालेलं आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर ड्युएल, इथं सुद्धा काय दिलेलं आहे मित्रांनो, तर दोन
उ एस ए तर डबल सिंगल एल न याची काय झालेलं आहे तर याचा शेवट झालेला आहे. म्हणजेच अशा पद्धतीने हे उदाहरण आपण ध्यानात ठेवू शकतो. आता बघा मित्रांनो, त्यानंतर आपल्याला बघू द फायनल वायच्या बाबतीत नियम. द फायनल वाय. फायनल वाय मध्ये काय आहे तर याच्याबाबत काही नियम आहेत ते बघू आपण. ते नियम बघण्यासाठी आपल्याला आता याच्यामध्ये काय आहे द फायनल वाय ऑफ ए वर्ड चेंजेस टू आय. म्हणजेच फायनल वाय जर असेल तर सॉरी शब्दाच्या शेवट जर वाय न झालेला असेल तर तो कशामध्ये बदलतो चेंजेस टू आय म्हणजेच बिफोर एनी एंडिंग. परंतु एक कशासाठी ऍप्लिकेबल नाही आय एन जी सोडून सर्व परते जोडताना म्हणजेच हे नॉट ऍप्लिकेबल फॉर आय एन जी. म्हणजेच आय एन जी प्रत्यया व्यतिरिक्त जर आपण प्रत्यय लावले तर ते काय असतात ते वायचा आय होतो. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. आता याच्यामध्ये सांगितलेलं काय द फायनल वाय ऑफ ए वर्ड चेंजेस टू आय बिफोर एनी एंडिंग एक्सेप्ट आय एन जी इफ इट इज प्रिसिडेड बाय टू कॉन्सोनंट. म्हणजेच याच्या आधी काय आलेला पाहिजे वायच्या आधी आपल्याला कॉन्सोनंट आलेला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरा जो नियम आहे तो म्हणजे याच्यामध्ये पोट नियम असा आहे मित्रांनो इट रिमेन अनचेंज बिफोर एनी एंडिंग इफ इट प्रिसिडेड बाय अ उहेल. परंतु या वायच्या आधी जर उहेल्स आला तर तो मात्र वायच राहतो म्हणजे याच्यात चेंजेस होत नाही. आणि हे दोन्ही नियम कशासाठी आय एन जी साठी लागू नाही. म्हणजेच अशा पद्धतीने हे दोन नियम आपल्याला इथं ध्यानात ठेवायचे. आता हे जे दोन रूल्स आहे मित्रांनो तर ह्या दोन रूल्स मध्ये आपल्याला काही उदाहरणं बघू म्हणजे आपल्याला ते चांगल्या पद्धतीनं समजून येईल. आता की जसं की याच्या एक्झाम्पल मध्ये आता बघू आपण ड्राय. आता बघा याच्यामध्ये काय आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट दिलेली आहे की शेवटी काय आहे तर वाय आहे बरोबर म्हणजे एंडिंग ऑफ वाय. त्याच्या आधी काय आहे तर आर म्हणजेच काय कन्सोनंट आहे बरोबर कन्सोनंट बरोबर. तर आता काय होईल याचा तर याच्यामध्ये आपल्याला काय होतं वायचा आय होतो म्हणजे तिथं बघा केस 1 मध्ये तर तो काय होतो ड्राईड बरोबर. अशा पद्धतीने हे बनतं. त्यानंतर बघा त्यानंतरचं उदाहरण घेऊ आपण मित्रांनो मेरी बरोबर. आता याच्यामध्ये काय आहे तर वाय तर शेवटी आहे त्याच्या आधी काय कन्सोनंट आहे म्हणजेच व्यंजन आहे. तर याला काय करता येईल आपल्याला तर याला आपल्याला असं लिहिता येईल मेरी वायचा काय होईल इथे आय होईल म्हणजेच ली. तर अशा पद्धतीनं आपण याला आपल्याला हे लिहिता येईल म्हणजेच हे काय बनल तर अशा पद्धतीनं इथं काय होतं वायचा आय होतो. आता परत अजून उदाहरण बघू मित्रांनो आपण जॉली. जॉली तर याच्यामध्ये काय होईल जॉलीएस्ट जॉलीएस्ट. आता बघा हे वाय जे तर वायच्या आधी काय आहे तर एक कन्सोनंट आहे तर वायचा इथं काय होईल इथं मात्र आय झाला. इथं सुद्धा आयचा सॉरी इथं सुद्धा वायचा आय झालेला आहे. इथं सुद्धा वायचा आय झालेला आहे म्हणजे अशा पद्धतीने हे याच्यामध्ये चेंजेस होतात. आता बघा परत अजून एक उदाहरण घेऊ मित्रांनो अलायन्स म्हणजेच अलाय. अलायचं काय होईल आपलं तर ते होईल ALLIANCE म्हणजेच काय झालेलं आहे इथं हा वायचा इथे आय झालेला आहे म्हणजेच याच्यामध्ये काय आहे तर कन्सोनंट आणि वाय म्हणजे वायच्या आधी एखादा कन्सोनंट आला तर तो काय झालेला आहे तर आय वाय झालेला आहे. काय झालेला आहे आय आय झालेला आहे बरोबर. तर अशा पद्धतीनं आपण या केसमध्ये पहिल्या केस मधले उदाहरण आपण बघतोय. आता आपण सेकंड केस मधले काही उदाहरणं बघू जसं की
ही सेकंड केस जी तर त्याच्यामधली उदाहरण काय होईल, जसं की जॉय असेल. आता जॉय असेल तर याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये हा वो जो आहे मित्रांनो, तर तो आहे ओएस आणि हा आहे वाय. तर हा काय बनेल, तर जॉयस बनेल म्हणजे JOY OUS म्हणजे हा वाय जो आहे तर तो कसा आहे, तर सेम राहायला, अनचेंज्ड राहायला. म्हणजे याच्यामध्ये चेंजेस झाला नाहीये. जसं की अजून एक उदाहरण घेऊ आपण बॉय. तर याच्यामध्ये काय होईल, बॉयिश. बॉयिश म्हणजे काय, पोरकट. म्हणजे हा वाय जो आहे तर तो अनचेंज राहिला. कारण का, इथं वायच्या आधी काय आलेला आहे, ओएस आलेला आहे. म्हणजेच आपल्याला हे 2 केसेस आपल्याला ध्यानात ठेवायच्या असतात. आणि हे सर्व नियम जे आहेत तर ते आयएनजी प्रत्यय लावताना लागू नाहीये. म्हणजेच एवढं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय. तर मी थोडंसं एकदा बघतो कोण-कोण लाईव्ह आलेलं आहे इथं. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय मित्रांनो, तर हे उदाहरणं आपल्याला समजून घेतले आपण. आता आपण बघू याच्यामध्ये काय अपवाद आहे, म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये अपवाद काय आहेत? याच्यामध्ये अपवाद सुद्धा आहेत, म्हणजेच एक्सेप्शन. एक्सेप्शन काय आहे याच्यामध्ये मित्रांनो? तर एक्सेप्शन आपल्याला दिलेले आहेत. जसं की डेली हा शब्द असन, म्हणजेच हे याला अपवाद आहेत. गेली असन, त्यानंतर पेड, त्यानंतर शायली. शाय म्हणजे लाजणे आणि शायली म्हणजे लाजाळू. अशा पद्धतीने शायली. त्यानंतर स्लाय. स्लाय पासून स्लायली झालं. तर अशा पद्धतीने हे शब्द आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे मित्रांनो रूल्स 2. कशामध्ये? याच्यामध्ये आपल्याला आपला काय पाठ चालू आहे? द फायनल वाय मध्ये आपल्याला रूल्स 2 बघायचा आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपला रूल्स कितवा असेल, तो 6वा 7वा असेल. फायनल वाय मधला आपला रूल्स 2. आता 2 नंबरचा रूल्स काय सांगतो मित्रांनो आपल्याला? व्हेन मेकिंग प्लुरल or adding the ending of the third person singular of the simple present tense, the y preceded by consonant changes to I and add es, whereas the y preceded by vowel remain unchanged and add es. आता पहिली गोष्ट म्हणजे हे कशासाठी दिलेलं आहे ते समजून घेऊ आपण. म्हणजेच आपल्याला प्लुरल बनवायचं आहे, म्हणजे अनेक वचन बनवायचं आहे. किंवा किंवा कशासाठी? थर्ड पर्सन सिंगुलर सिंपल प्रेझेंट टेन्स. मी थोडंसं शॉर्टकट लिहितो याला, म्हणजे काय होईल, आपल्याला ते समजून घ्यायला सोपं होईल. थर्ड पर्सन याला पूर्ण क्लिअर करतो मी. म्हणजे काय असतं आपल्याला, प्लुरल बनवायचं आहे आपल्याला त्याला. किंवा थर्ड पर्सन सिंगुलर SING लिहितो फक्त, सिंगुलर आणि सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. याच्यासाठी हा नियम आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आता याच्यामध्ये काय, एक तर अनेक वचनी बनवताना किंवा सिंगुलर मध्ये थर्ड पर्सन सिंगुलर साठी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हा रूल्स आपल्याला बनवताना कामी येणारा आहे. तर याच्यामध्ये सांगितलेलं काय आहे, तर जर समजा शब्दाच्या शेवटी काय असेल, CY असेल, कन्सोनंट. सी म्हणजे काय, कन्सोनंट. सी म्हणजे काय, कन्सोनंट. आणि वाय म्हणजे काय, तर वाय म्हणजे त्याच्या शेवटी वाय असेल, तर आपल्याला तो काय होतो, वायचा आय होतो आणि प्लस ES आपल्याला ऍड करायचा असतो. म्हणजे हा रूल्स आपल्याला इथं ध्यानात
ठेवायचा आहे. परत जर समजा ह्या सी ऐवजी जर आपल्याला इथं कॉन्सोनंट ऐवजी जर उवेल्स असेल, उवेल्स प्लस उवेल्स आणि वाय असेल, तर हा काय राहतो वाय प्लस एस. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला त्या गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवता येतात. म्हणजेच हे दोन रूल्स जे आहेत ते आपल्याला हे एवढ्या गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवायच्या आहेत. तुम्ही शब्द सुद्धा ध्यानात ठेवू शकता. याचे एक्झाम्पल बघू आपण. तर एक्झाम्पल मध्ये आपण बघू स्टोरी. स्टोरी STORY. तर याचं काय होईल? आता बघा याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसत असेल हा आर काय आहे तर तो कॉन्सोनंट आहे आणि हा काय तर वाय आहे. बरोबर. याचं काय होते स्टोरीज. म्हणजेच IES इथं झालेला आहे त्याचा. बरोबर. म्हणजेच हा पहिल्या कंडिशन नुसार. त्यानंतर आता सेकंड एक्झाम्पल बघू आपण त्याचं. त्यानंतर बघू आपण ग्लोरी. नंतरचं उदाहरण घेतलं आपण ग्लोरी. तर याच्यामध्ये काय होईल मित्रांनो? तर हे होईल ग्लोरीज. कारण का इथं बघा हा कन्सोनंट आहे आणि हा वाय. म्हणजेच इथं काय आलेलं आहे आपल्याला त्याचा IES वायचा आय झाला आणि ES प्रत्यय लावला म्हणजेच या कंडिशन नुसार. बरोबर. त्यानंतर बघा आता त्यानंतर आपल्याला काही अजून सुद्धा दुसरे वेगवेगळे शब्द आहेत जसं की टेरिफाय. टेरिफाय म्हणजेच काय घाबरणे. तर याचं काय होईल आपलं टेरिफाईज. म्हणजेच काय झालेलं आहे इथं बघा इथं वाय तर आलेलाच आहे आणि याच्या आधी काय कन्सोनंट आहे तर हे काय झालेलं आहे इथं वायचा काय झालेला आहे IES झालेला आहे. तर अशा पद्धतीने ही केस 1 होती. आता आपण केस 2 डिस्कस करू. तर आता याच्यामध्ये काय आहे की आपल्याला जसं की आता त्याच्या आधी जर उव्हेल्स असेल म्हणजे की जसं स्टोरी. आता स्टोरी हे जी स्टोरी आहे तर ती आहे बिल्डिंग. या स्टोरीमध्ये आणि या स्टोरीमध्ये फरक आहे. तर म्हणजे इथं काय आहे वेल्स प्लस वाय आहे. तर याच्यामध्ये काय होईल हे एक्झाम्पल स्टोरीज. स्टोरीज म्हणजेच वायच्या नंतर फक्त काय लागलेलं आहे येस. म्हणजेच या कंडिशन नुसार ते चालू राहील. त्यानंतर आपण अजून उदाहरण घेऊ जॉय. तर हे काय होईल जॉयस. बरोबर. म्हणजेच इथं काय आहे वेल्स प्लस वाय आहे तर इथं काय होईल तो वाय जसाच्या तसा राहील आणि वाय म्हणजे त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे का नाही फक्त काय झालेला आहे वायच्या प्लस अधिक येस लागलेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो बाय. तर हे काय होईल बायज. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय फक्त येस लागलेला आहे. काय इथे यू काय तर उ एस वाय आलेलाच आहे आणि त्यानंतर हे जसंच्या तसं राहिलेलं आहे. फक्त आपण याच्यामध्ये चेंजेस काय केला तर आपण याच्यामध्ये फक्त आपल्याला काय लावलेलं आहे आपण त्याच्यामध्ये यस ऍड केलेला आहे. त्यानंतर अशाच पद्धतीनं क्राय सुद्धा आहे. हे काय होईल आता क्राय जो आहे तर तो काय होईल तो या नियमानुसार होईल. म्हणजे काय याच्या आधी व्यंजन आलेलं आहे. म्हणजे हा क्राय इकडं पाहिजे तर तो काय होईल क्राईज होईल. बरोबर. अशा पद्धतीनं कारण कन्सोनंट प्लस वाय असेल तर तो काय झाला IES झालेला आहे. त्यानंतर बघा डिस्प्ले. डिस्प्लेचं काय होईल तर डिस्प्लेज होईल. तर अशा पद्धतीनं इथं यस आलेला आहे मित्रांनो. हा होता आपला नियम. तर मित्रांनो आता आपण नेक्स्ट रूल्स कडे बघू. डबलिंग ऑफ इयर. डबलिंग ऑफ यल
म्हणजे आता आपला एंडिंग ऑफ वायचा जो नियम होता तर तो संपलेला आहे. आपल्याला बघायचं आहे आता डबलिंग ऑफ यल. आता याच्यामध्ये रूल काय सांगतो तर याच्यामध्ये इफ अ वर्ड एंड्स इन अ यल प्रिसिडेड बाय ओनली वन ओवेल, म्हणजेच आपल्याला जर समजा शब्दाची शेवट जे आहे तर तो यल न होत असेल, बरोबर, आणि त्याच्या आधी फक्त एक उवेल्स असेल, वेल द यल इज डबल, म्हणजेच काय आहे तर हा यल काय होतो, डबल होतो. म्हणजेच एक उवेल जसा तसा राहील परंतु हा यल डबल होतो. म्हणजेच इथं काय झालेलं आहे, डबल यल झालेलं आहे, बरोबर. तर ही गोष्ट तुम्हाला इथं आठवणीत ठेवायची मित्रांनो. हा यल जो आहे तर तो काय झालेला आहे, डबल झालेला आहे. म्हणजेच इथं काय झालेलं आहे, दोन यल तिथं आलेले आहेत. जसं की आता याची एक्झाम्पल जर बघितले आपण तर ते होईल रिबेल, बरोबर. तर ते होईल, त्याचं होईल रिबेलियस, रिबेलियस. म्हणजेच अशा पद्धतीने इथं काय झालं, इथं याचा डबल यल झालेला आहे. रिबेलियस, बरोबर. म्हणजेच इथं सिंगल यल होता तर इथं काय झालेला आहे, इथं डबल यल झालेला आहे. आणि हा काय इथे, म्हणजे इथं रचना कशी आहे तर उवेल आणि यल आहे. तर इथं काय झालेलं आहे, उवेल आणि यल तर झालेलाच आहे परंतु डबल यल झालेला आहे, अशा पद्धतीने. आता त्यानंतर हा एक एक्झाम्पल बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. ज्वेल, तर याच्यामध्ये मित्रांनो बऱ्याचशा एक्झाम मध्ये हा शब्द आलेला आहे. तर हे काय होईल, ज्वेलर. आता बघा इथं सुद्धा तशाच पद्धतीनं इथं काय उवेल्स आणि यल आहे. म्हणजेच एक उवेल आणि आता बघा इथं ई काय उवेल आणि यल आलेला जसा तसा आहे. तर हा डबल यल इथं झालेला आहे, म्हणजेच उवेल आणि डबल यल झालेला आहे. तर हा शब्द तुम्हाला, ज्वेलर हा शब्द तुम्हाला अतिशय ध्यानात ठेवायचा आहे. याचं कारण असं आहे की आय एम पी वर्ड आहे आणि हा शब्द बऱ्याचशा वेळेस तुम्हाला विचारलेला आहे. त्यानंतर बघू मित्रांनो आपण नेक्स्ट एक्झाम्पल, कॉरल. QUA QUA डबल REL, म्हणजे इथं काय सिंगल एल. तर याचं काय होईल मित्रांनो, तर याला आपण असं लिहू शकतो QUA डबल RELLED, म्हणजे इथं काय डबल एल झालेला आहे. कॉरलचं काय झालेलं आहे, कॉरल म्हणजे इथं डबल एल झालेला आहे, म्हणजे तिथं काय उएल प्लस यल आहे. उएल प्लस काय आहे याच्यामध्ये, उएल प्लस एल आहे. तर इथं काय झालेलं आहे, इथं त्याचा उएल प्लस डबल यल झालेला आहे. म्हणजे या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. अजून एक उदाहरण बघू मित्रांनो आपण, इम्पेल. आता हे सुद्धा तसंच होईल मित्रांनो, IMPELLED, म्हणजे हा डबल ऑफ यल इथं झालेला आहे. ही गोष्ट तुम्हाला आवर्जून इथं लक्षात ठेवायची आहे. आता बघा मित्रांनो त्यानंतर आपल्याला बघायचंय मेनी मेनी, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट रूल बघायचे आता. तर याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, IE और CE. आपल्याला काय बघायचंय, IE किंवा CE, म्हणजे IE कधी येतं आणि CE कधी येतं याविषयी आपल्याला माहिती बघायची. तर व्हेन द कॉम्बिनेशन ऑफ IE और EI इज प्रोनाउन्स ॲज, आता या दोन्हींचा उच्चार म्हणजे IE किंवा CE, सॉरी याच्यामध्ये IE आणि हे काय आहे, थोडंसं याच्यामध्ये मिस्टेक झालेली आहे. म्हणजे आपल्याला कशाविषयी बघायचंय, IE
आणि ई आय म्हणजे ई आय कधी घ्यायचं आणि आय ई कधी घ्यायचं तर त्याविषयी बघायचं. तर आता याच्यामध्ये या दोन्हींचा उच्चार जर समजा म्हणजे दीर्घ ई म्हणजे दुसरी विलँटी सारखा डबल ई सारखा होत असेल तर आपल्याला हे कामीचं आहे. तर आता याच्यामध्ये सांगितलेलं काय मित्रांनो, वेन द कॉम्बिनेशन ऑफ आई और ई आय इज प्रोनाउन्स्ड हॅज डबल ई म्हणजेच अशा पद्धतीने उच्चार होत असतात. तर काय करायचंय आपल्याला, वी पुट आय बिफोर ई म्हणजेच आपल्याला काय वापरायचंय तिथं, तर आय बिफोर ई म्हणजेच आय ई वापरायचा आहे. बरोबर? आय ई वापरायचा आहे. परंतु जर समजा त्या शब्दामध्ये जर समजा अदरवाईज त्याच्यामध्ये काय एक्सेप्ट आफ्टर वेन वी यूज द कॉम्बिनेशन ऑफ ई आय म्हणजेच या ई आयच्या आधी जर आपलं सी आला म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला जर समजा याच्यामध्ये रूल्स कोणता लक्षात ठेवायचा ते सांगतोय तुम्हाला. तर याच्यामध्ये जो रूल्स आहे मित्रांनो, तर तो सी ई आय एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. सी जर असं तर ई आय वापरायचं. म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, सी नंतर ई आय येतो या केसमध्ये आणि अदर केसमध्ये काय येतो, आय येतो. बरोबर? एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. या दोन केसेस तुम्हाला ध्यानात ठेवायचे. सी असेल तर सीच्या नंतर ई आय येतो आणि अदर केसमध्ये काय येतो, आय येतो. परंतु कधी लागू हे तर हे डबल ई सारखा उच्चार होत असेल म्हणजेच विलेंटी सारखा होत असेल तर. आता हे एक्झाम्पलनच आपल्याला समजून घेणं भाग आहे, कारण एक्झाम्पल शिवाय हे आपल्याला समजणार नाहीये. तर म्हणजे तुम्हाला काय आहे, की आता याच्यामध्ये सर्व सार तुम्हाला सांगतोय मी. तर सीच्या नंतर ई आय येतो आणि जर समजा दुसरा एखादा वर्ड असा सीच्या व्यतिरिक्त तर आय ई येतो. ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची. जसं की आता बघा एक्झाम्पल बघितल्यानंतर आपल्याला ध्यानात येते व्यवस्थित. तर जसं की बिलीव्ह, बीई एल आय एल आय ई व्ही ई बिलीव्ह. आता बघा इथं काय दिलेलं आहे मित्रांनो, आय ई दिलेलं आहे म्हणजे सी आलेला आहे का आयच्या आधी नाही. त्यानंतर अजून दुसरं एक्झाम्पल बघू आपण, फील्ड म्हणजे याच्यामध्ये सुद्धा सीई आय आहे का नाही. सी असेल तरच आपल्याला हा वापरायचा सीई आय म्हणजेच सीच्या नंतरच ई आय वापरायचा असतो. हे आपल्याला एवढं ध्यानात ठेवायचं. अदरवाईज आपल्याला आयच वापरायचा. तर आता बघा त्यानंतर तिसरं उदाहरण बघू आपण, ग्रीप. त्यानंतर बघा चौथं उदाहरण बघू आपण, विल्ड. त्यानंतर पाचवं उदाहरण बघू आपण, रिलीव्ह. अशा पद्धतीने मित्रांनो हे आपले झाले आईचे एक्झाम्पल. म्हणजे इथंच लिहितो मी 5 नंबरचं रिलीव्ह. तर हे झाले आपले सर्व एक्झाम्पल. कशाचे, आय ई चे म्हणजे आय नंतर ई येणार आहे. बरोबर? म्हणजे काय इथं विलॅन्टीचा उल्लेख होतो. म्हणजे इथं काय होतं फील्डमध्ये आपण फी म्हणजे इथं काय डबल ई सारखा आपण त्याला उच्चारतो म्हणून इथं आपल्याला ते वापरायचं असतं. परंतु जर समजा मात्रासारखा जर उच्चार होत असेल किंवा इतर उच्चार होत असेल तर मात्र ते वापरता येणार नाही. आता आपण बघू अदर एक्झाम्पल म्हणजे सीईआय चे उदाहरण. सी अधिक ई आय येणार आहे. बरोबर? तर आता त्याच्यामध्ये काय होईल, रिसीव्ह. बरोबर? त्यानंतर काय होईल, सीलिंग. बघा सी नंतर ई आणि ई नंतर आय म्हणजे अशा पद्धतीने इथं हे येत आहे. जसं की आर ई सी ई आय झालेलं इथं इथं सुद्धा सीई आय झालेलं आहे. त्यानंतर कन्साईट. इथं सुद्धा सीई आय झालेलं आहे. त्यानंतर परसिव्ह म्हणजे इथं सुद्धा सीई आय झालेलं आहे. त्यानंतर अजून उदाहरणं बघू आपण याची.
जसं की डिसीव, त्यानंतर कन्सिव्ह, म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर सर्वांमध्ये आपल्याला इथं सीच्या नंतर ई आय दिसतो. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि याच्यामध्ये नोट म्हणजे काय महत्वाची गोष्ट, वेअर ई आय और आई म्हणजेच ई आय किंवा आई यांचा उच्चार जर समजा नॉट साऊंडेड ॲज डबल ई, म्हणजे असा जर उच्चार होत नसेल, म्हणजेच इथं बघा, इथं काय दिलेलं आहे आपल्याला, यांचा उच्चार कसा होतो, डबल ई सारखा होतो. इथं होतो का, तो नाहीये, म्हणून इथं नॉट इक्वल टू दिलेलं आहे. बरोबर, म्हणजेच त्यांचा उच्चार जर डबल ई सारखा होत नसेल तर हा रूल तिथं आपल्या ऍप्लिकेबल होत नाहीये. ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये ध्यानात ठेवायची आहे. आता याच्यामध्ये आपण एकदा एक काम करू, याच्यामध्ये अपवाद बघू, म्हणजेच एक्सेप्शन काय आहे. एक्सेप्शन मध्ये काही वर्ड असे मित्रांनो की ते याला अपवाद आहेत, ते वर्ड सुद्धा बघणं महत्वाचं आहे. जेवढे अपवाद बघणं महत्वाचं असतं की तेवढंच, म्हणजे काय आहे की अपवाद बघणं सुद्धा महत्वाचं आहे. जसं की आता इथं दिलेलं आहे सीज, एस ई आय झेड ई, हे काय याचे अपवाद आहेत. त्यानंतर नायदर, त्यानंतर स्पेसिस, म्हणजे हे शब्द जे येतात ते हे काय त्याचे अपवाद आहे मित्रांनो. म्हणजे यांच्यासाठी तो, या शब्दांसाठी तो रूल आपल्याला इथं लागू होत नाहीये. आता बघा, जर समजा आपली ही कंडिशन बघायची, म्हणजे ही कंडिशन जर नसेल तर काय होतं, जसं की याचे उदाहरण बघू आपण. तर म्हणजे इथं काय होईल, आता बघा एट, ई आय जी एच टी, आता बघा याचं कसं होतं, उच्चारण कसं होतं एट, म्हणजे आपल्याला इथं बिल्यांकी आलेली का, डबल ई सारखं प्रोनाऊन्सिएशन नाहीये. जसं की आता त्यानंतर परत आर ई आय जी एन, याला कसं उच्चारतो आपण, रेन. बरोबर, म्हणजे इथं रीन आला का, नाहीये. बरोबर, म्हणजेच हे सुद्धा इथं काय आहे, त्याच्यासाठी हे उच्चारण लागू नाहीये. जसं की वेट, इथं काय आपण याला वेट लिहितो, म्हणजे तिथं डबल ई सारखा उच्चार होतो का, नाही होत. म्हणजे इथं वेट लिहितो, असं वीट वगैरे लिहितो का आपण, नाही लिहित. म्हणून आपण इथं याचा हा रूल इथं लागू होत नाही. आता बघा मित्रांनो, मेन इम्पॉर्टंट बघायची आहे आपल्याला की काही शब्द जे असतात तर ते कसे, द फॉलोइंग वर्ड्स आर रिटेन सेपरेटली, म्हणजेच आता याला आय एम पी वर्ड असं करून देऊ आपण. फॉलोइंग वर्ड्स आर रिटेन सेपरेटली. सेपरेटली म्हणजे वेगवेगळे लिहिणारे शब्द जे येतात ते आपल्याला इथं बघायचे. जसं की काय करतो आपण की बरेचसे शब्द आपण एकत्र लिहितो, जसं की ऑल राईट. बरोबर, हा जो येतो तो वेगवेगळा लिहायचा असतो शब्द. त्यानंतर ऍट वन्स, हे सुद्धा, हा सुद्धा दोन स्वतंत्र शब्द असे वेगवेगळे लिहायचे असतात. त्यानंतर इन स्पाइट ऑफ, इन स्पाइट ऑफ, डू नॉट, हे काय सेपरेट लिहायचे शब्द आहे मित्रांनो. ऍट लिस्ट, त्यानंतर ऑल राऊंड, ऑल राऊंड, त्यानंतर वेल डन,
त्यानंतर पर सेंट. आता बघा हा क्वेश्चन कधीतरी विचारलेला आहे, याच्यावर सुद्धा पर्सेंट वर सुद्धा क्वेश्चन आपल्याला आलेला आहे, ती गोष्ट सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवायची. त्यानंतर यंग मॅन, अशा पद्धतीनं हे शब्द आहेत मित्रांनो. आणि त्यानंतर नो वन. आता हे झाले आपल्याला सेपरेटली यायचे शब्द. आता आपल्याला बघायचं द फॉलोइंग वर्ड्स आर रिटेन हॅज वन वर्ड. याच्यामध्ये द फॉलोइंग वर्ड्स आर रिटेन हॅज वन वर्ड. आता बघा काही शब्द असे असतात की ते आपण वेगवेगळे लिहितो, ते काय लिहायचे असतात तर ते एकत्र लिहायचे असतात, ते सुद्धा आपल्याला बघायचे. तर ते कोणते शब्द आहेत ते बघू आपण. ऑलमोस्ट हा काय एकत्रित लिहायचा शब्द आहे. त्यानंतर एनीवन, त्यानंतर एनीथिंग, त्यानंतर ऑलरेडी. ऑलरेडी बघा इथं डबल एल वापरायचा नाहीये. एनी हाऊ, त्यानंतर अराउंड, त्यानंतर आफ्टरवर्ड, आफ्टरवर्ड, त्यानंतर कॅन नॉट, कॅन नॉट. आपण काय करतो, कॅन लिहितो आधी, नंतर नॉट लिहितो, तर हे काय चुकीचं आहे. त्यानंतर एव्हरीबडी, त्यानंतर हेडमास्टर, त्यानंतर एव्हरीवेअर, त्यानंतर फुटबॉल, त्यानंतर आहे मित्रांनो हाऊ एव्हर, त्यानंतर आहे इनटू, त्यानंतर आहे मोर ओव्हर, मोर ओव्हर, त्यानंतर आहे मीन व्हाईल, त्यानंतर आहे नथिंग, त्यानंतर आहे न्यूजपेपर, न्यूजपेपर झाल्यानंतर मित्रांनो नोबडी, त्यानंतर आहे नाऊ अ डेज, नाऊ अ डेज हा शब्द बऱ्याच वेळेस विचारलेला सुद्धा आहे मित्रांनो. त्यानंतर पोस्टमॅन, त्यानंतर त्याच पद्धतीनं पोलिसमॅन, त्यानंतर अदरवाईज, त्यानंतर समहाऊ, त्यानंतर समहाऊ आपल्याला एकत्रच लिहायचं, समहाऊ, त्यानंतर समटाइम्स,
त्यानंतर आहे मित्रांनो आउटसाइड. त्यानंतर आहे समथिंग. त्यानंतर आहे देअर अपॉन. देअर अपॉन. त्यानंतर आहे टुडे. त्यानंतर आहे टुमोरो. त्यानंतर आहे टुगेदर. त्यानंतर आहे व्हेनेवर. त्यानंतर आहे व्हेअरएवर. हा शब्द लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. त्यानंतर थ्रू आउट. त्यानंतर विदिन. त्यानंतर विदाउट. त्यानंतर नॉनसेन्स. तर अशा पद्धतीने हे शब्द होते मित्रांनो एकत्रित लिहायचे. आणि आजचा जो मित्रांनो जो पार्ट होता आपला तर तो होता पार्ट 1. याच्यावर किमान 10 पार्ट तरी व्हायला पाहिजे होते आपले, परंतु काय आहे मित्रांनो की आपल्याला वेळेअभावी आपण तेवढं याच्यामध्ये एकाच याच्यासाठी आपण तेवढा वेळ देता येणार नाही आपल्याला. तर त्यामुळं आपण काय जेवढं होईल तेवढं फास्ट पद्धतीने घेतोय. परंतु की असं आहे मित्रांनो की डिटेल्स मध्ये जाण्यासाठी आपल्याला एवढं डिटेल घ्यावंच लागते. याच्यापेक्षा डिटेल सुद्धा आपल्याला जावं लागेल. तर मित्रांनो आजचा हा पार्ट 1 होता. आता आपण इथं थांबूयात. धन्यवाद.